सुमेध खूप बिझी होता. ऑफिसमध्ये दुपारी लंचनंतर तो त्याच्या सहकाऱ्यासोबत जरा वेळ बसला होता. त्याचा मोबाईल वाजला. बायकोचा फोन बघून त्याने तो काढला. परत रिंग वाजली. परत त्याने काढला. बाकी सगळे निघून गेल्यावर त्याने काही वेळाने त्याच्या बायकोला फोन केला. काय गं, तुला कळत नाही का? मी इथे काय तुझे कॉल घेण्यासाठी कामाला आहे? अहो, सकाळी तुम्ही रागात गेले होते म्हणून जरा काळजी वाटली. आणि ना, काळजी वाटली तर तशी वाग ना. सारखी माझ्या आईबाबांचं सांगत असतेस. अहो, तसं नाही. मी तरी कुणाला सांगणार? ते जाऊ द्या. लग्न काय सांगण्यासाठी केलं आहेस? जाऊ द्या म्हणे. अहो, काय बोलतात? त्या आई पण मलाच सारखं बोलत असतात. बाबा पण किती अडवतात. आता मला मुलाला दवाखान्यात न्यायचे आहे. तुमची वाट बघत बसू का? ओरडू नको. काय झालं राहुलला? तो पडला आहे आणि आईने त्याच्या जखमेवर हळद चोळली आहे. बाबा मला त्याला घेऊन दवाखान्यात जाऊ द्यायला तयार नाहीत. तुमची वाट बघ म्हणतात. तुम्ही किती करणार हो? मी करू शकते ना. मग जाऊ का मी? काय ते बघ. मला नको सांगू तुझी कटकट. बाबांना विचार. अहो, सुमेधने फोन कट केला आणि तो कॅन्टीनमधून निघाला. तिकडे शेजारी त्याचा कॉफी मशीन नजीक मॅनेजर अजय चुकून उभा राहून सगळं ऐकत होता. आपण उगाच स्टाफला ताण देतोय असे त्याला क्षणभर वाटले. पण मग दुसऱ्या क्षणाला त्याला त्याचा ताण दिसला आणि मग चूक गवसली. अजयने सहज काही वेळाने सुमेधला कॅबिनमध्ये प्रोजेक्टच्या कामासाठी बोलवले. सुमेध चिंतेत होता. अजयने मात्र काहीच चर्चा केली नाही. प्रोजेक्टबद्दल त्याने सरळ सुमित्राला विषय काढला. काय रे, हल्ली सुचित्रा वहिनींचं काय सुरू आहे? सुमेध गोंधळाला. काय म्हणजे? असेच घरी. बरं सुरू आहे. सुमेध महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल बोलणार होता. तोच अजयच्या बायकोचा फोन आला. त्याने सुमेधला थांबवलं आणि फोन घेतला. अंजू, काय गं, काय झालं? जेवलीस ना तू? अंजलीशी बोलताना अजय हसत होता. 5 मिनिटात अंजली फोन ठेवला. पण अजयचा मूड फ्रेश झाला होता. सुमेधला म्हणाला, काय बोलत होतास रे? सुमेध बोलत राहिला, पण त्याच्या मनातून अजय आणि त्याच्या बायकोचा विषय काही केला जात नव्हता. मनात वाटत राहिलं, ह्याची बायको किती समजूतदार आहे. तिच्याशी बोलल्यानंतर ह्याला कामात एवढा इंटरेस्ट वाटतो आणि माझी बायको सतत काय ते कुणाचं तरी सांगत असते. प्रोजेक्टचं बोलणं झालं आणि परत अजयने प्रश्न केला. कशी आहेत घरची सगळी मंडळी? ठीक आहे सर. दुपारी सुचित्राचा कॉल आला होता. राहुल पडलाय म्हणे आज. अरे मग जा घरी. तिला मदत हवी असणार रे. आई बाबा आहेत सर. आई बाबा त्यांच्या परीने करतील, पण तिला काही मदत लागणार ना. आणि जास्त लागलं असेल तर? जाऊ दे सर, नकोच वाटते मला. का रे? नेहमी कटकट असते तिची. आता मात्र अजय चिडून बोलला. तिची की तुझी? तुझं बोलणं ऐकलं मी मगाशी. किती रूढ बोलतो तू सुचित्राशी. आणि असं काय सांगत आहेस ते रे ती? सर, सारखी माझ्या आईबाबांच्या चुका सांगते आणि माझी मग चिडचिड होते. मॅडमसारखी नाही सुचित्रा. नवऱ्याला आनंदात कसं ठेवायचे काही माहीत नाही तिला. असं? तू कितपत तिला आनंदी ठेवतो? तुला ठाऊक आहे, आता काही वेळाआधी अंजूने कॉल केलेले. ती मला आता सांगत होती ती शेजारच्या बाईने तिला पसंत पडलेला सूट घेतला आणि घरी घेऊन आलेली. उलट किंमत 4 पट सांगत होती असं बोलली. अंजू, मला तर काहीच वाटले नाही. आणि मी जर खरंच खूपच बिझी असतो तर मी नुसता कॉल उचलून अंजू मी बिझी आहे असंच बोललो असतो आणि तिला समजले असते. पण मी खूप बिझी नव्हतो. मग कॉल उचलायला काय जातं? आपल्या नुसते ऐकून घेतल्याने बायकोच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर मग काय रे? आणि तिला हवं काय असतं? तुला सांगू, गावी आईबाबांना आता ठेवता येणार नव्हतं. मग आता इकडेच मुक्काम आहे त्यांचा. रोज माझी आई घरी गेलो की काय काय नाही सांगत, तरी माझी बायको आनंदी असते. सर, तुमची बायको आईबाबांची चुगली कधीच करत नसणार. करते ना, पण तेही मी ऐकून घेतो आणि तसं आईबाबांना बोलत नाही. बायकोला मर्जीचं कर म्हणून मोकळा होतो. अरे, बायको आहे, तिची खुशी महत्त्वाची घरात. मग तुम्ही आईला काय बोलता? बोलतो ना, तिच्या मुलासारखा बायकोचा नवरा म्हणून नाही. आता तर आई आणि बाबांनी पार स्वीकार करून टाकलाय की अंजूचा आनंद माझ्यासाठी आणि घरच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि जिथे आई बाबा योग्य तिथे मी त्यांची बाजू घेतोच. पण एकट्या खोलीत माझ्यावर माझ्या बायकोचं चालणार ना. तिला कधीच टोचून बोलत नाही आणि आई बाबावरून तर नाहीच नाही. ती आनंदी असायला हवी, तरच घरात सुख असेल. काय सुमेध,
माझा जुना सहकारी आहेस. ह्या वर्षी प्रमोशन व्हायला हवं. तुझी प्रगती नुसती तुझ्या कामाने होणार नाही, समजलं का? सुमित कॅबिनमधून निघून गेला आणि त्याने घरी फोन केला. सुचित्रा घाईत फोन घरीच विसरून गेल्याने तिने तो उचलला नाही. आईने उचलला. अरे, तुझी बायको कुणालाच ऐकत नाही. आम्ही नाही बोललो तर डॉक्टरकडे जायला तरी गेली घेऊन आपल्या राहुलला. आता ये तू आणि सांग तिला काय ते. आई, राहुल तिचा मुलगा आहे, तिला निर्णय घेऊ दे. तू तुझी काळजी दर्शवली, आता तिला बघू दे. आई एकदम गोंधळली. सुमेधने फोन ठेवला आणि तो तसाच घरी निघाला. घरी आला तेव्हा बाबा सुचित्राला मोठ्याने बोलत होते. आई रडत बसली होती. सुमेध खोलीत गेला तेव्हा राहुल झोपून होता. सुचित्रा काही बोलणार होती तर सुमेध लगेच बोलला. अगं, डॉक्टर काय बोलले? अहो, त्याला फ्रॅक्चर झाला आहे, प्लास्टर चढवून दिले आहे. बघा ना, मी जरा कुठे समोरच्या किराणावाल्याकडे गेले होते. तो राहुल जवळ बसून राहिला. सुचित्रा जरा चहा घेऊन आली. आई बाबाही खोलीत आले. त्यांची किरकिर सुरूच होती. कशाला डॉक्टरकडे न्यायचं? गावी घेऊन गेलो असतो, 2 दिवसांनी हात बांधून दिला असता अक्काने आपल्या. नुसता पैसा खर्च करायला आणि गावभर सांगायचं आम्ही मुलाला बघितलं नाही म्हणून. आता जरा नजर चुकली माझी. काय हो? सुमेध गुमान चहा पित होता. सुचित्राला त्याने आवाज दिला तशी ती घाबरत खोलीत आली. सुमेध बोलला. आई बाबा, सुचित्राचे जे केलंय ते माझ्या सांगण्यावरून केलंय. मला काही नाही वाटत, अयोग्य केलंय. आणि इथे विषय संपला. तुम्ही सांगितलं, मी ऐकून घेतलं. आपण अक्काकडेही जाऊया, मग तर झालं. जेवण झाली तर होती. सुचित्रा आणि सुमेध राहुलजवळ बसून होते. आज बऱ्याच दिवसांनी सुमेधने सुचित्राची बाजू घेतली होती. तिलाही आनंद झाला होता. पण आईवडिलांनी तो उलटून बोलला नव्हता म्हणून तिलाही बरं वाटत होतं. घरात काहीच कलह झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी सुचित्राला आनंदी बघून सुमेधला त्याची आजवरची चूक जाणवली होती. ऑफिसची तयारी करता करता सुचित्रा त्याला म्हणाली. काय हो, आज अगदी मूड दिसतोय तुमचा? अरे, असायला हवा ना, तुझा हा आनंदी चेहरा बघितल्यावर. तू आनंदी असायला हवी सुची. चूक माझी होती जी मला गवसली. माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी तू आनंदी असायला हवी आणि त्यासाठी कारण मी असायला हवं. ह्यापुढे तुला जिथेही कुणी नाही बोललं तिथे माझे नाव सांग. आज एवढ्या दिवसाने सुची हे नाव ऐकून सुचित्राला अश्रू आवरले नाही, कारण ती आनंद असायला हवी हे गणित आज सुमेधने सोडवले होते.